नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन कदम तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सेशनमध्ये। आताच आपण ग्रुप बी आणि ग्रुप सी ची पूर्व परीक्षा जी आहे ती नुकताच पार पडली। ग्रुप बी ची आन्सर की सुद्धा आलेली आहे। ग्रुप सी ची परीक्षा सगळ्यांना सोपी गेली होती। आता सोपी गेली होती याचा अर्थ मेरिट तर हाय असणार आहे। ग्रुप ब पेक्षा मी ग्रुप सी कंबाईनचा जो पेपर झाला गट क चा याचं विश्लेषण इतिहासाचं करण्यासाठी चालू आहे। आता तुम्ही म्हणाल सर भरपूर जणांनी विश्लेषण केलेले आहे, आता तुम्ही नवीन काय विश्लेषण करणार आहात किंवा संभाव्य उत्तर आम्हाला माहित आहेत ऑलरेडी, पण आता तुमची संभाव्य उत्तर आता आन्सर की तर येणार आहे। ते हे लक्षात घ्या की मी काय संभाव्य उत्तर तालिका सांगण्यासाठी आलेलो नाही। सगळ्यात महत्त्वाचं गेल्या काही वर्षांमध्ये पीवायक्यू बराच बोलबाला होता आणि बरेच विद्यार्थ्यांनी ओनली पीवायक्यू रट्टा मारलेला आहे आणि या विद्यार्थ्यांचा डाव यावेळेस गणलेला आहे। आता नेमकं काय झालेलं आहे, पीवायक्यू थेट यायचं बंद झालेत का आणि पीवायक्यूचं वास्तव्य नेमकं काय आहे आणि पीवायक्यू मधून डायरेक्ट प्रश्न येत आहेत का, रिलेटेड प्रश्न येत आहेत का, का अभ्यास करणं हेच महत्त्वाचं आहे। या सगळ्यावरती मी बोलणार आहे। केवळ 10 मिनिटांमध्ये व्हिडिओ समजावून घेऊया। इतिहासाच्या प्रश्नांचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे आणि काही संभाव्य उत्तरं पुढच्या काळात आयोग प्रश्न याची उत्तर तालिका देऊ शकतं आणि उत्तर तालिका दिल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला डाऊटफुल असेल तर या व्हिडिओचा नक्की तुम्हाला फायदा होईल। इतिहासाचे विश्लेषण करूया। याच्यामध्ये भारताच्या इतिहासावरती म्हणजे एक पॅटर्न होता की जिओग्राफी आणि हिस्ट्रीवरती 15-15 प्रश्न असायचे। आता तो पॅटर्न थोडा कमी झालेला आहे। 12 नंतर आता थेट 10 वर आलेला आहे आयोग। भारतावरती इतिहासाच्या 5 प्रश्न आहेत, महाराष्ट्राच्या इतिहासावरती केवळ 2 प्रश्न आहेत आणि समाज सुधारकावरती 3 प्रश्न आहेत, म्हणजे एकूण मिळून 10 प्रश्न आहेत आणि थेट पीवायक्यू मधून ओनली 1 प्रश्न आलेला आहे। होय, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काही थापा मारणार नाही आहे। ज्याला आपण म्हणूया पुरावा देऊन सांगेल की किती प्रश्न थेट पीवायक्यू, रिलेटेड पीवायक्यू आणि ज्याला आपण म्हणूया विश्लेषणात्मक अभ्यास याच्यावरती किती आलेला आहे। पहिला प्रश्न बघा, 1919च्या कायद्यातील त्रुटीची चौकशीसाठी कुठली कमिटी। आता सगळ्यांनाच माहित आहे मुडीमन कमिटी, फक्त याचं उत्तर येईल। पण हा प्रश्न त्रुटींची चौकशीसाठी आला होता म्हणून मुडीमन समिती असं विश्लेषण करणाऱ्यांनी चौकशी करण्यासाठी मुडीमन समिती होती का, नाही आहे, होय होती। मुडीमन चौकशी करण्यासाठी 1919च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी सुद्धा मुडीमन समिती होती। तर याचं सहाय्यक पूर्व 2012ला आयोगानेच विचारलेला प्रश्न आहे आणि हे प्रश्न काय, मुडीमन समिती का नेमण्यात आली होती, याचं उत्तर आहे इसवी सन 1919च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी। तर त्रुटीची चौकशी नाही आयोगाचं उत्तर, इथं चौकशी करण्यासाठी आहे। त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर समजून घेताना सहाय्यक पूर्व 2012। आता हे सगळं विश्लेषण करताना मी जवळपास 2011 पासून 2024 पर्यंतच्या सगळ्या ग्रुप बी, ग्रुप सी आणि 2017च्या पूर्वीचे म्हणजे कंबाईन पॅटर्न येण्यापूर्वीचे सगळे PSI, STI, ASO, क्लर्क, टॅक्स, एक्साइज हे सगळे सेपरेट पेपर, 2017 नंतर कंबाईनचे पेपर, त्यानंतर ह्याच्या सगळ्या मुख्य परीक्षा, राज्यसेवेच्या पूर्व परीक्षा, ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका चालून मधून मला हे प्रश्न सापडलेले आहेत आणि ह्याच्यासाठी जवळपास 3,500 पानं वाचून मला एवढे पीवायक्यू सापडलेत। त्यावेळेस मला असं समजलं 3,500 पानं वाचून पीवायक्यू करण्यापेक्षा मी हे विषय सॉर्ट आउट करताना 43 पानं किंवा 100-200 पानांच्या नोट्स इतिहासाच्या वाचलं असतं तर मला जास्ती मार्क पडले असते। मग पीवायक्यू करायचं नाही का, पीवायक्यू करा, पण विश्लेषणात्मक अभ्यास करा आणि त्यानंतर पीवायक्यू करा। ज्या विद्यार्थ्यांनी ओनली पीवायक्यूच्या बेसवरती गेलेला आहे त्यांचा डाव यावेळी गणलेला आहे, कसा हे सांगतो मी। ओके, तर हा प्रश्न समजून घ्या। दुसरा आहे लॉर्ड हार्डिंग्स यांच्या काळात कोणतं युद्ध झालं, तर इंग्रज शीख युद्ध झालं। हार्डिंग्स वरती पीवायक्यू 1844, हार्डिंग्स पार्ट 1, हार्डिंग्स पार्ट 2, हार्डिंग्स पार्ट 2 वरती प्रश्न आहेत, 1 वरती नाही आहेत, त्यामुळे पीवायक्यू बेस नाही आहे, इथे तुम्हाला अभ्यासच इम्पॉर्टंट ठरेल। पुढचा प्रश्न, कायमदार महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला। आता हा प्रश्न बघा, याचं उत्तर जमीनदार आहे म्हणजे फक्त ब उत्तर येणार, पण याच्या आधी ह्याच्यावरती रिलेटेड प्रश्न पीवायक्यू कसे आले होते, तर STI मुख्य 2018चा पेपर, कायमदार पद्धतीतील कोणते 2 प्रमुख वैशिष्ट्ये सांगितलेत। वैशिष्ट्य सर्व जमीनदार आणि वसूल अधिकाऱ्याचे जमीनदारामध्ये रूपांतर करणं आणि जमिनीवरचे पूर्वापार चालत असलेले हक्क हिरावून घेणं।
हे पर्याय क्रमांक ब उत्तर आहे. याचा अर्थ दोन वैशिष्ट्ये कायमदाराचा डिटेल अभ्यासावरती आलेले होते. इथं कुठलाही रेफरन्स सापडत नाही. दुसरं, राज्यसेवा मुख्य 2014चा प्रश्न आहे. ब्रिटिश सरकारने कायमधारा पद्धत भारताच्या इतर प्रदेशात वाढवली नाही, याचं कारण काय? याचं कारण अ ब क आहे. कायमधारा पद्धतीत वासातिक सत्तेला वाढलेल्या उत्पन्नानुसार आपला हिस्सा वाढवता येत नसे. ब्रिटिश अधिकारी डेव्हिड रिकार्डोच्या विचारांनी प्रभावित झाले होते आणि त्यांना ते विचार अंमलात आणायचे होते आणि कायमधारा पद्धतीला अनेक कमतरता होत्या. तर याच्यावरती हे दोन प्रश्न मला सापडले जवळजवळ 3,500 पानं चालल्यानंतर. त्यामुळे PYQ कुठेही रिलेटेड होत नाही, केवळ कायमधारा. आता हे लक्षात घ्या की हा प्रश्न आहे की सर इथं म्हणणाऱ्यांसाठी कुठेही रिलेटेड नाही आहे, म्हणजे याला काही अर्थ नाही. हे बघा, सविनय कायदेभंग, सविनय कायदेभंग हा प्रश्न आहे. ह्याच्यावरती मी प्रश्न विचारला की किती सविनय कायदेभंगामध्ये किती सहकारी गांधींच्या सोबत होते, तर याचं उत्तर 78 आहे. पण जर हा प्रश्न रिलेटेड आला की महाराष्ट्राचे किती होते, 13, हा प्रश्न रिलेटेड म्हणूया. ओके, इथं आपण हे मानू शकतो. पण जर प्रश्न असा आहे की काळाराम मंदिर सत्याग्रह हा बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम सत्याग्रह केला. आता या काळाराम सत्याग्रहामध्ये खालीलपैकी कोणते कवी सहभागी झालेले होते असा प्रश्न आला तर याला तुम्ही काय म्हणाल? PYQ रिलेटेड आलाय, कारण काळाराम सत्याग्रह सगळीकडे दिसायला लागलाय 2 मार्च 1930 मध्ये. पण प्रश्न काय, कोणता कवी झाला होता? आता हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही एकदा चालून बघा कुठल्या पुस्तकात आणि प्रश्नात. एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कुठले कवी महाराष्ट्रातील श्रेष्ठ कवी आहेत जे काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये होते. तर याला PYQ कसं काय तुम्ही म्हणू शकता? रिलेटेड कुठला नाही आहे, म्हणजे केवळ काळाराम मंदिर सत्याग्रह दिसतं म्हणून हा प्रश्न तिथनं आला होता. यासाठी 3,500-4 हजार पानं वाचायला लागणार आहे तुम्हाला. त्याच्यापेक्षा बेस्ट आहे तुम्ही अभ्यास करणं आणि अभ्यास करून मग हे प्रश्न सॉर्ट आउट करा. ठीक आहे, तर हा प्रश्न अशा पद्धतीने आहे, कुठेही रिलेट करत नाही, पण आपण म्हणू शकतो की PYQ मधून आले. चला पुढे जाऊया. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्यिकाशी लाला लजपतरायचा संबंध नाही? आता लाला लजपतराय यांच्याबद्दल बरेच प्रश्न आहेत. याच्यावरती पंजाबी यंग इंडिया, वंदे मातरम आणि पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया इथं 2 पुस्तकं दिलेले आहेत जे लाला लजपतराय यांचे आहेत. पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया म्हणजे हे पुस्तक त्यांचं आहे आणि यंग इंडिया, आता यंग इंडिया हे वृत्तपत्र गांधींचं आहे, पण यंग इंडिया हे पुस्तक आहे त्यांचं. त्यामुळे ब ड फिक्स बरोबर आहे. ब इथं आहे, ड इथं आहे, ब इथं आहे, म्हणजे हे सगळे बरोबर आहेत. त्यामुळे ऑप्शन इलिमिनेट होतील कारण संबंध नाही, केवळ कचा. आता वंदे मातरम या वृत्तपत्रातून पॅसिव्ह रेझोनन्स थेअरीचा सिद्धांत मांडला. हा प्रश्न कुठेही मला 3,500 पानं चालल्यानंतर मला सापडला नाही. त्यामुळे हा प्रश्न PYQ बेस्ट म्हणता येऊ शकत नाही. तुम्हाला डिटेल अभ्यासच महत्त्वाचा आहे. याच्यावरती अशा पद्धतीने जर तुम्ही सर्च केलं, तुम्ही जितकं सर्च कराल, कोणीतरी आयतं विश्लेषण करून दिले याच्यापेक्षा तुम्ही सर्च केला तर 100% आयुष्यभर तुम्हाला हे लक्षात राहतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न, खालील वर्णनावरून समाजसुधारकाला ओळखा. आता हा प्रश्न स्टार करून ठेवा. हा प्रश्नाचं उत्तर आयोग काय देतं फार महत्त्वाचं आहे. त्यांनी ज्ञानप्रकाश मराठी वृत्तपत्र काढले. बऱ्याच PYQ मध्ये इकडं अ गट आणि ब गट दिलेले आहे, तर मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ज्ञानप्रकाश, असे भरपूर PYQ तुला सापडतील. पण इथं जर बघितलं तर हे सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर पदव्या दिल्या होत्या आणि त्यांना संगीत विषयाची आवड होती. सर एवढं माहित नाही का? गोपाळ हरिभाऊ देशमुख हेच होते. तर यांच्यासाठी सांगतो, ज्ञानप्रकाश मराठी वृत्तपत्र काढले यांनी काढले का? नाही आहे. गोपाळ हरिभाऊ देशमुखने नाही काढलेलं आहे, ते काढलेलं आहे कृष्णाजी त्रिंबक रानडे यांनी काढलेलं आहे 1849ला. मूळ ज्ञानप्रकाश इथं दिलेलं आहे बघा. द डेली ज्ञानप्रकाश हे 1936चं 8 नोव्हेंबर 1936चा पेपर आहे. म्हणजे हा वृत्तपत्र 1849ला सुरू झाला, जवळपास 1952 पर्यंत, म्हणजे 102 वर्ष हे चालू होतं ज्ञानप्रकाश. त्यामुळे हे काढलेलं नाही, पण यांना सहाय्य गोपाळ हरिभाऊ देशमुख, केशव भवाळकर, कृष्णशास्त्री चिपळूणकर यासारख्या महान समाजसुधारकांनी केलेलं आहे. त्यामुळं काढलेलं आहे हा ऑप्शन कसं आयोग विचारतो याच्यावरती बरंच आहे. आणि त्यांना संगीत विषयाची आवड होती का? काटारे सरांचं, गाढा सरांचं किंवा विकिपीडियाचा डाटा वाचला तर आपल्याला हे समजतं की ना कृष्णाजी त्रिंबक रानडे ना लोकहितवादी गोपाळ हरिभाऊ देशमुख यांना कुठेही संगीताची आवड वगैरे नव्हती. हा, संगीत हा आवडीचा विषय असू शकतो, पण त्याचा अग्रक्रम नसू शकतो. अग्रक्रम हा समाज सुधारणा होता. त्यामुळं कुठल्याही वैयक्तिक आयुष्यामध्ये संगीत आवडू शकतं, पण हे समाज सुधारकामध्ये संगीत एवढं आवडतं असं काही नाही, त्यांचा अग्रक्रम नव्हता. त्यामुळे ह्याचं उत्तर आयोग काय देतंय म्हणून मी हे दोन्हीला पण गोल केले. वरीलपैकी एकही नाही येऊ शकतं, गोपाळ हरिभाऊ देशमुख येऊ शकतं, किंवा हा प्रश्न ड्रॉप सुद्धा होऊ शकतो कारण इथं काढलं असं दिलेलं आहे. मदत केली असं दिलं असतं तर कदाचित
हा ऑप्शन बरोबर आला असता, गोपा हरिभाऊ देशमुख, कारण त्यांना असेल बाबा संगीताची आवड, मलाही कुठं सापडलेलं नाहीये. ठीक आहे, तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढे जाऊया. म्हणजे इथं विश्लेषणात्मक तुम्हाला गरजेचं आहे. केवळ ज्ञानप्रकाश PYQ मध्ये आलेलं आहे, मराठी वृत्तपत्र पहिलं असं नाहीये, तर तुम्हाला याच्याबद्दल डिटेल माहिती पाहिजे हे लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे जाऊया. खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकांच्या कार्याची ओळख. आता इथं सगळ्यांनाच उत्तर माहिती आहे की रमाबाई रानडे, कारण हिंदू लेडी सोशल क्लब हा PYQ आहे कंबाईन बी 2021चा, जोड्या लावामध्ये रमाबाई रानडे हिंदू लेडीज सोशल क्लब, यावरून तुम्हाला समजतं की ह्या रमाबाई रानडे आहेत. आणि तर 2021 मध्ये हा सुद्धा प्रश्न आलाय जो ड्रॉप केला आयोगाने. का ड्रॉप केलाय सांगतो. शारदा हा लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न मांडला. शारदा हे नाटकच नव्हतं, तर संगीत शारदा नाटक होतं. म्हणजे हा एक शब्द नाहीसा झाला होता तिथं देताना, तेव्हा हा प्रश्न ड्रॉप झाला. इथे एक बघा, हंटर कमिशन पुढे स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारीसह प्रभाव, आकडेवारी सादरच केली नव्हती, त्यामुळे एक प्रश्न एक शब्द एक्स्ट्रा घातला तरी पण ड्रॉप, एक शब्द काढून टाकला तरी ड्रॉप. त्यामुळे शब्दाला फार किंमत आहे या पूर्ण पेपरमध्ये. त्यामुळं हा प्रश्न लक्षात ठेवा. याचं उत्तर काय देतं ते आता 1-2 दिवसात आन्सर की त्यावेळेस परत व्हिडिओ आपण मारूया, आणि जितकं काय उत्तर देतोय त्याच्यावरती आयोग नेमकं काय कशा पद्धतीनं याची उत्तर देतं ते पाहण्यासारखं राहील. त्यामुळं माझ्या म्हणण्याचा रोख समजावून घ्या की PYQ वरती प्रश्न रिलेटेड हे बनलेले आहेत थोडेफार, पण जर आपण बघितलं तर थेट PYQ किंवा कुठेही. आता हा प्रश्न बघा, गांधींच्या आयुष्यावरती 1915 भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न यशस्वीपणे हाताळले. तुम्हाला गांधी युगामध्ये जवळपास 50-60 प्रश्न दिसतील तुम्हाला की गांधी युगामध्ये एवढ्या चळवळी झाल्या, तर याच्यामध्ये कुठली बिहार, खेडा आणि अहमदाबाद हे तिन्ही पण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. हा प्रश्न क्लर्क 2013, PSI 2012, त्यानंतर सहाय्यक पूर्व 2012, त्यानंतर राज्यसेवा मुख्य 2014. ढीक प्रश्न दिसतील तुम्हाला याच्यावरती. ठीक आहे, जवळपास मी जर बघितलं 13 ते 14 प्रश्न याच्याशी रिलेटेड आहेत, त्यामुळे हा प्रश्न सोपा होता. याच्यावरती जर आपण बघितलं तर हे प्रश्न याच्यावरती एक ट्रिक्स होती, चंपाला अहमदाबादच्या खेड्यात दिली, तर ह्या ट्रिक्सद्वारे हे उत्तर येऊ शकत असतं. सगळ्यांनाच उत्तर हे मिळालेलं असेल. पुढं 3 सप्टेंबर 1942 तासगाव मामलेदार कचेरीवर मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कुठल्याही PYQ वरती याचा रेफरन्स नाही. हा PYQ मध्ये विस पागे हे सापडतात, पण हे कुठले आहेत, योजनेचे जनक आहेत. ठीक आहे, एका महाराष्ट्राच्या योजनेचे जनक आहे, स्वावलंबी योजना, त्याचे जनक आहेत विस पागे. पण हा प्रश्न इथं आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे ते सांगतो. 8 ऑगस्ट 1942 यावेळेस गवालिया टांग इथं मुंबईमध्ये महात्मा गांधींनी चले जाव हा जो मार्च आहे चळवळ ती सुरू केली, आणि याचवरती 3 सप्टेंबर 1942च्या आधी म्हणजे जवळपास 1 सप्टेंबर 1942 या दिवशी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी काय केलं, वस्सगडे जे ठिकाण आहे वस्सगडे गाव, त्या वस्सगडे गावामध्ये तिथल्या कचेरीवरची मोर्चा काढायचं ठरवलं. आणि त्यावेळेस कलेक्टरनी काय सांगितलं, ह्या पूर्ण कचेरीला कटघरे करा आणि ह्या सगळ्या चळवळीचे जे मोर्चेकरी आहेत यांना अटक करा. त्यामुळं क्रांतिसिंह नाना पाटीलांनी सांगितलं की हा मोर्चा तासगावकडे वळवा, आणि तासगावच्या पश्चिम तासगावमध्ये तुम्हाला जमायचं आहे. कुठं जमायचं आहे, तहसीलदारच्या कचेरीवरती जमायचं आहे. आणि यावरती सगळे लोक तिथं एकत्रित होत होते. तिथं एक ज्योतिबाचं मंदिर होतं पूर्वी. ठीक आहे, तर ज्योतिबाच्या मंदिरापाशी जमायचं होतं. मग सगळेजण लोक हे इकडे येत होती आणि खास करून शस्त्र घेऊन यायची. पण विसपागे असं म्हणायचे की ही चळवळ निशस्त्र असली पाहिजे, कारण गांधीवादी विचारसरणीचे असल्यामुळं विसपाग्यांचं म्हणणं होतं की हे सगळं निशस्त्र असलं पाहिजे. त्यावेळेस तिथं एक भाषण केलं क्रांतिसिंह नाना पाटलांनी, आणि त्यांनी सांगितलं की मर्दाला मिशीमुळं आणि मोर्चे करताना हत्यारांशिवाय म्हणजे हत्यारांशिवाय मजा नाही असं म्हटलं. त्यामुळं क्रांतिसिंह नाना पाटलांचं म्हणणं होतं की जसं मर्दाला मिशी आहे तसं चळवळीच्या मोर्चेकरी जे आहेत त्यांच्या हातात हत्यार असलं पाहिजे. आणि यामुळं सगळे शस्त्रधारी लोक जे आहेत हे इकडे तासगावकडे येत होते, आणि तासगावच्या त्या सीमारेषेवरती गोळ्याच्या ढेपा, शेंगा हे सगळं जे आहे तिथले लोक वाटत होते या सगळ्या लोकांना सहाय्य म्हणून. आणि तिथं HB पाटील होते, H पाटील हे तिथले न्यायाधीश महोदय होते. यांना सगळे चळवळी करते बंड करते गेले, त्यांना बाहेर बोलवलं आणि त्यांच्या डोक्यावरती टोपी घातली आणि यांना आपल्या चळवळीमध्ये सामील करून घेतलं, आणि हा मोर्चा गेला मामलेदारांच्या ऑफिसवरती. हा प्रश्न इथं आहे.
आणि मामलेदारांच्या इथं कचेरीवरती गेल्यानंतर सांगली आणि तासगावमध्ये म्हणजे कवठे एकंदमधून असेल किंवा नागनाथांना नायकोडे असतील, त्यानंतर वसंतदादा पाटील असतील, पैलवान जे असतील, त्यानंतर इथं भरपूर लोक जे आहेत ही दादासाहेब भोकरे आहेत कवठे एकंदचे, असे खूप लोक जे मोर्चेकरी नेतृत्व होते हे मामलेदार कचेरीवरती आले होते. आणि इथं हा प्रश्न कृष्णा रामा कुराडे, गोविंद खोत, सोनी हे सगळे इथं आलेत मामलेदारच्या कचेरीवरती. मग वरीलपैकी सर्व हे उत्तर असणार आहे. म्हणजे इथं PYQ कुठेही चर्चा नाही, तुम्हाला विश्लेषणात्मक अभ्यास पाहिजे याच्यावरती. केवळ विसपागे ऑप्शनमध्ये दिसला की ऑप्शनमधून विसपागे तर विसपागे यांना सर्च करा, विकिपीडियामध्ये डाटा सर्च करा. इथं भरपूर सारे प्रश्न, म्हणजे हा प्रश्न केवळ याच्या आधी सोलापूरच्या उठावाचा आहे बघा, सोलापूरच्या उठाव. तर सोलापूर उठावामध्ये जे प्रश्न आहेत ते सर्च करा किंवा वाचा, ह्याच्यावरती प्रश्न येणार आहेत. कुठेही PYQ ची चर्चा नाही. आयोग काय उत्तर देणं हे पाहण्यासारखं राहील. शेवटी पुढं महाराष्ट्रातील 1857च्या उठावा संदर्भात याला मी डॅश करतो, कारण हा प्रश्न याचं उत्तर बऱ्याच जणांनी दिलेलं आहे की ब ड बरोबर येईल, पण माझ्या मते हे उत्तर ड बरोबर येईल. का सांगतो, आता महाराष्ट्रातील कोल्हापूरचा उठाव आहे आणि आम्ही कोल्हापूरचे आहोत, त्यामुळं या प्रश्न आपल्याला आला पाहिजे. कोल्हापूरकरांना, साताऱ्याकरांना सुद्धा आला पाहिजे, कारण सातारा छत्रपती प्रतापसिंग यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केलं होतं का? नाही. रंगो बापूजी गुप्तेने केलं होतं. त्यामुळं विधान बरोबर कोणते? चुकीचं आहे. मग चुकीचा आहे, हा वाला गेला, हा वाला गेला. आता ऑप्शन ड आणि ब ड राहिला. आता ब काय? कोल्हापुरात 31 जुलै 1857 रोजी 21व्या आणि 28व्या तुकडीतील शिपाईने बंड केलं. बरोबर आहे का? नाही. 27 वाल्यांनी बंड केले, ठीक आहे, आणि 21 आणि 28नी सपोर्ट केलेलं आहे. एका वर्णावरून, शब्दावरून हे वाक्य फिरू शकतं. त्यामुळे ब जे आहे चूक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि नरगुंद भावे यांचं बंड झालं होतं, दत्तकपुत्र अमान्य, आणि 11 एप्रिल 1858 आंबापानीच्या लढाईत भिल्लांचा पराभव झाला होता. ड बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ड येईल. आता हा प्रश्न कंबाईन बी 2020 इथं जर बघितलं तर इथं नरगुंद आहे बघा, नरगुंद हे भावे असतील, भगवंतराव भावे, ठीक आहे, बाबासाहेब भावे, तर हे आहेत. आणि हा प्रश्न कंबाईन बी 2021 इथं सुद्धा रंगो बापूजी गुप्ते यांच्यावरती डिटेल प्रश्न झालेला आहे, पण PYQ बेस्ड नाही आहे, तर रिलेटेड आहे. त्यामुळं ड हे तर उत्तर येईल. आयोग काय देतं हे पाहण्यासारखं राहील. पण आयोगाने जर दिलं हे, तर हे बंड केलं नाहीये, हे सपोर्ट केलं यांनी, केले 27 रेजिमेंटनं. जसं मंगल पांडे यांच्या 34व्या रेजिमेंटने बंड केलं होतं, तसं इथं 27व्या रेजिमेंटमध्ये बंड केलेलं आहे. आता हा प्रश्न थेट आलाय बघा, इथं एकच प्रश्न थेट काँग्रेसचं 2रं, 3रं, 4थं, 5वं अधिवेशन. इथं बघा हा प्रश्न कंबाईन बी 2022 प्रथम, 2रं, 3रं, 4थं. तर इथं 2रं, 3रं, 4थं विचारलंय. म्हणजे पहिलं मुंबई, मग कलकत्ता, मद्रास, अलाहाबाद, मुंबई, ठीक आहे. त्यामुळं काँग्रेसचं 2रं अधिवेशन कलकत्त्याला झालं. कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी. 3 चं 3 एकटंच आहे, ठीक आहे. त्यामुळं हे प्रश्न जर तुम्ही बघितले तर हाच एक थेट प्रश्न PYQ बेस दिसलाय. या प्रश्नामध्ये अनुवाद आहे, थोडा रेफरन्स सांगतो, इथं कुठेही उपयोगाचं होत नाही. इथं तुम्हाला थेट सगळ्यांनाच उत्तर मिळणार आहेत. इथं हिंदू लेडीज सोशल क्लब यावरून ह्याच्यासाठी तुम्हाला 4000 पानं, म्हणजे 2011 पासून 2024 पर्यंतचे सगळे इथे जर आपण बघितलं ना तर तुम्हाला दिसत असेल इथं की हे प्रश्न मुख्यचे, त्यानंतर प्रिलियमचे, राज्यसेवा मुख्य, त्यानंतर STI मुख्य, राज्यसेवा मुख्य, म्हणजे केवळ प्रिलियमचं गट ब आणि गट क चं म्हणत नाही मी, नुसता गट ब चा आणि गट क चा ठोकळा जर बघितला PYQ चा, आयोगाच्या पेपरचा, किंवा दुसऱ्या अप्पा हातनोरे सरांचं पेपर असतील, किंवा चोरमुले सरांचं जे मुख्यचे स्ट्रॅटेजी असेल, किंवा विश्लेषणात्मक कुठल्याही सेट घ्या, तुम्हाला 1000-1500 पानांचा एक ठोकळा भेटेल PYQ चा. असे 3-4 ठोकळे घातल्यानंतर 3-4000 पान होतात. 3-4000 पान वाचून आपल्याला प्रश्न रिलेट यायला लागलेत, याच्यापेक्षा तुम्ही अभ्यासवरती फोकस करा आणि अभ्यास करून मग PYQ कडे फोकस करा. PYQच्या बेसवरती जर तुम्ही ही लढाई जिंकायचं म्हटलं तर PYQ हे आत्ता आयोगाचे प्रश्न हे सरळ सरळ असं सांगतात की पुढच्या काळात आम्ही ह्याच्यावरती प्रश्न बनवणार आहे. त्यामुळं विश्लेषण याच्यासाठी स्टँडर्ड पुस्तकं हाच एक रेफरन्स आहे. सगळ्यांना पेपर अवघड गेला होता गट ब, आता गट क मध्ये जर ही अवस्था असेल, PYQ वरती एक थेट प्रश्न PYQ आलाय, तर विचार करा गट ब चं काय असेल. त्यामुळे येणाऱ्या काळात आपण सायन्स असेल, इकॉनॉमिक्स असेल, भूगोल असेल, याच्यावरती पोस्टमॉर्टम अशाच पद्धतीनं करणार आहे. PYQ थेट आला होता का, रिलेटेड आला होता का, याच्यावरती चर्चा करणार आहे. तुम्हाला हे समजेल की कशातनं करायचं आहे हे, आणि त्यासाठी काय वाचायला पाहिजे हे मी सांगेल. येणाऱ्या काळात त्याच्यावरती व्हिडिओ बनणार आहे. पुढच्या काळात आपण जॉग्राफीवरती चर्चा करणार आहे. गेल्या काळात 15 मार्काचं जॉग्राफी, यावर्षी
पटणार नाही. केवळ 6च मार्काला आलेलं आहे. होय, भारताच्या वरती 3 प्रश्न, महाराष्ट्राच्या वरती 3 प्रश्न आणि त्यातले PYQ रिपीट किट आहेत. आणि आपल्याला खरंच जॉग्राफीमध्ये मॅप रिडिंगची गरज आहे का, की केवळ वाचायलाच पाहिजे? आणि PYQ ज्याच्यावरती जर तुम्ही हा किल्ला गाठणार असाल तर तिथं किती महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय काय वाचायला लागणार आहे याच्यावरती सगळ्यावरतीच बोलूया. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकरच नवीन सेशनमध्ये. जय हिंद.